आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आणि विशेष म्हणजे आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या हातात असलेल्या एका गोष्टीशी संबंधित आहे। ती गोष्ट म्हणजे मोबाईल फोन। पण आज आपण मोबाईलच्या फीचर्सबद्दल बोलणार नाही किंवा सोशल मीडियाबद्दलही बोलणार नाही। आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे मोबाईलचा वॉलपेपर आणि तुमचे ध्येय, व्हिज्युअलायझेशन, विज्ञान आणि ग्रहांचे शुभचिन्ह। आपण दिवसातून किती वेळा मोबाईलकडे बघतो? काही स्टडीजनुसार अनेक लोक दिवसातून 70, 80 तर काही वेळा 100पेक्षाही जास्त वेळा मोबाईल स्क्रीन अनलॉक करतात। सकाळी उठल्यावर, ऑफिसमध्ये, मीटिंग्समध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये आणि लंच ब्रेकमध्ये तर रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा मोबाईल आपल्या हातातच असतो। आता एक प्रश्न, जर दिवसातून इतक्या वेळा आपण एखादी गोष्ट पाहत असू तर त्या गोष्टीचा आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर तसंच आपल्या डिसिजन मेकिंगवर काही परिणाम होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, काही प्रमाणात होऊ शकतो आणि यामागे विज्ञानाचाही आधार आहे। सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्समध्ये एक कॉन्सेप्ट सांगितला जातो, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणजेच RAS। ही आपल्या मेंदूमधील अशी एक फिल्टरिंग सिस्टीम आहे की जी लाखो माहितींपैकी कोणत्या गोष्टीकडे आपलं लक्ष जावं हे ठरवण्यास मदत करते। उदाहरणार्थ, तुम्ही एखादी स्पेसिफिक कार घ्यायचा विचार करताय आणि अचानक तीच कार तुम्हाला रस्त्यावर जास्त दिसायला लागते। आता कारची संख्या तेवढीच असते, ती वाढलेली नसते, पण तुमचा मेंदू त्या माहितीला महत्त्व द्यायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला तसं दिसतं। हेच प्रिन्सिपल व्हिज्युअलायझेशनमध्ये वापरलं जातं। व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या ध्येयाची मानसिक प्रतिमा वारंवार पाहणं, अनुभवणं आणि मनाला त्या दिशेने तयार करणं। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। व्हिज्युअलायझेशन म्हणजे मॅजिक नाही, व्हिज्युअलायझेशन म्हणजे शॉर्टकटसुद्धा नाही आणि फक्त फोटो पाहून आयुष्य बदलतं असा दावा सायन्ससुद्धा करत नाही। पण रिपीटेड व्हिज्युअल रिमाइंडर्समुळे फोकस, अवेअरनेस, मोटिवेशन आणि गोल ओरिएंटेड थिंकिंग यामध्ये काही लोकांना मदत होऊ शकते। हे सायकॉलॉजीमध्ये अभ्यासलं आहे। आता इथे ज्योतिषशास्त्राचा सूक्ष्म अँगल आपण समजून घेऊया। ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह हे फक्त आकाशातील ऑब्जेक्ट्स म्हणून पाहिले जात नाहीत, तर ते काही विशिष्ट गुणधर्म, मानसिक प्रवृत्ती, रंग, प्रतीकं आणि जीवनातील काही क्षेत्रांचे कारक मानले जातात। आणि म्हणूनच काही लोक आपल्या वर्किंग स्पेसमध्ये, डायरीमध्ये, डेस्कटॉपवर किंवा मोबाईल वॉलपेपरमध्ये काही स्पेसिफिक सिम्बॉल्स ठेवतात। यामुळे ग्रह बदलतात असा दावा नाही, पण त्या प्रतीकांमुळे मनाला एक डिरेक्शन मिळू शकते। उदाहरणार्थ, सूर्य हा आत्मविश्वास, तेज आणि नेतृत्व यांचा कारक मानला जातो। त्यामुळे जर तुमचं ध्येय करिअरमध्ये प्रगती, नेतृत्व, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, अधिकाराचं स्थान मिळवणं असं असेल तर सूर्योदय, प्रकाश, उंच शिखर अथवा यशाचं प्रतीक दर्शवणारं चित्र मनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा जागृत ठेवू शकते। अशा प्रकारचं वॉलपेपर तुमच्या ध्येयाची रोज आठवण करून देतं, स्वतःला अधिक आत्मविश्वासाने पुढे नेण्याची प्रेरणा देऊ शकतं। चंद्र हा मन, भावना, संवेदनशीलता आणि अंतर्मनाचा कारक मानला जातो। त्यामुळे जर तुमचं ध्येय मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य, कुटुंबातील समतोल आणि मनाची प्रसन्नता असं असेल तर शांत पाणी, चांदण्यांचा प्रकाश, निसर्ग, ध्यान अशी चित्र मन स्थिर ठेवण्याची आठवण करून देऊ शकतात। असा वॉलपेपर दिवसातील धावपळीतसुद्धा काही क्षण मनाशी पुन्हा जोडण्याची जाणीव करून देऊ शकतो। मंगळ हा ग्रह ऊर्जा, पराक्रम, कृती आणि जिद्दीचे कारक मानला जातो। त्यामुळे जर तुमचं लक्ष धैर्य, कृती, शारीरिक तंदुरुस्ती, स्पर्धात्मक वृत्ती आणि आव्हानांचा सामना करण्यावर असेल तर धावणारा खेळाडू, पर्वतारोहण, व्यायाम, अथक प्रयत्न अशी चित्र कृतीशील राहण्याची प्रेरणा देऊ शकतात। अशा प्रतिमा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसल्या की थांबण्यापेक्षा कृती करण्याची आठवण पुन्हा पुन्हा जागी होऊ शकते। बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो। जर तुमचं ध्येय शिक्षण, संवाद कौशल्य, मुलाखत, व्यावसायिक संवाद, लेखन आणि बुद्धीचा प्रभावी वापर असं असेल तर पुस्तकं, अभ्यासाचं टेबल, वही, लेखन, ज्ञानाचं प्रतीक अशी चित्र त्या दिशेने मन तयार करू शकतात। असा वॉलपेपर तुमच्या शिकण्याच्या प्रवासाला सातत्य देतो
ज्ञानाकडे पुन्हा पुन्हा लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करू शकतो. शुक्र हा ग्रह सौंदर्य, आकर्षण, कलात्मकता, सुखसोयी आणि संबंधाचा कारक मानला जातो. त्यामुळे जर तुमचं ध्येय जीवनातील सौंदर्य, सर्जनशीलता, नातेसंबंध, आनंद आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल असं असेल तर संतुलन, कला, सुंदर वातावरण अशी चित्र सकारात्मक भावना जागृत ठेवू शकतात. असा वॉलपेपर जीवनातील सौंदर्य अनुभवताना स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवत राहण्याची प्रेरणा देऊ शकतो. गुरुदेव हे ज्ञान, मूल्य, मार्गदर्शन, विस्तार, नैतिकता आणि उच्च शिक्षणाचे कारक आहेत. त्यामुळे पुस्तकालय, गुरुशिष्य परंपरा, मंदिरातील शांत प्रकाश, अध्ययन आणि ज्ञानाचं प्रतीक दर्शवणारी चित्र उच्च विचारांकडे मनाला प्रेरित करू शकतात. अशा प्रकारचं वॉलपेपर मोठं विचार करण्याची, शिकत राहण्याची आणि स्वतःचा दृष्टिकोन विस्तारात नेण्याची आठवण करून देऊ शकतं. शनिदेव हे शिस्त, सातत्य, संयम, मेहनत, वेळेची किंमत, जबाबदारी आणि दीर्घकालीन नियोजनांचे कारक आहेत. व्यवस्थित कार्यस्थळ, वेळेचं भान, पर्वत चढणारी व्यक्ती, अथक प्रयत्न, साधेपणा अशी चित्र सातत्याची आठवण करून देऊ शकतात. असा वॉलपेपर रोजच्या रोज छोट्या छोट्या कृतींची किंमत समजवतात. मोठ्या ध्येयाकडे शांतपणे आणि सातत्याने वाटचाल करण्याची प्रेरणा पण देऊ शकतात. राहू आधुनिकता, तंत्रज्ञान, संशोधन, मोठी महत्त्वाकांक्षा, परदेशी संबंध आणि पारंपरिक चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता दर्शवू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान, भविष्यकालीन दृष्टी, जागतिक संपर्क, संशोधन अशी प्रतीकं काही लोकांमध्ये प्रेरणादायी ठरू शकतात. असा वॉलपेपर मोठी स्वप्न पाहण्याची, नव्या संधी ओळखण्याची आणि मर्यादेपलीकडे विचार करण्याची जाणीव सतत जिवंत ठेवू शकतो. केतू हा अंतर्मुखता, साधेपणा, आध्यात्मिकपणा, अलिप्तता आणि अंतर्गत स्पष्टता यांचे संकेत देऊ शकतो. त्यामुळे ध्यान, शांतता, रिकामं आकाश, साधेपणा, मंद प्रकाश अशी चित्र अंतर्मनाशी जोडण्यात सहाय्यक ठरू शकतात. असा वॉलपेपर बाहेरच्या गोंधळामध्येही स्वतःच्या आतल्या आवाजाशी जोडलेलं राहण्याची आणि जीवनातील खऱ्या ध्येयाची आठवण करून देऊ शकतो. पण इथे पुन्हा एकदा सांगतो की वॉलपेपर हा उपाय नाही. वॉलपेपर हा रिमाइंडर आहे. वॉलपेपर ग्रह बदलत नाही, वॉलपेपर तुमची जन्मपत्रिका बदलत नाही आणि वॉलपेपर तुमचं कर्म बदलत नाही. पण वॉलपेपर तुमचं फोकस बदलू शकतो, तुमच्या अवेअरनेस वाढवू शकतो आणि काही वेळा तुमच्या डेली चॉईसेसवर सटल प्रभाव टाकू शकतो. आणि म्हणूनच प्रॅक्टिकल अप्रोच काय, तर आजच तुमचा मोबाईल वॉलपेपर बघा. तो तुम्हाला डिस्ट्रॅक्शन देतोय की डिरेक्शन देतोय. जर वॉलपेपरवर रॅन्डम मीम्स, अननेसेसरी फोटोज, निगेटिव्हिटी किंवा पर्पज नसलेली इमेज असेल तर स्वतःला विचारा की हे माझ्या ध्येयाला मदत करते का. आणि जर तुम्हाला तुमचे ध्येय माहीत असेल तर त्या ध्येयाशी अलाइंड असं एखादं वॉलपेपर निवडा आणि पुढचे 21 दिवस कॉन्शियसली ऑब्झर्व करा की तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये, तसंच मोटिवेशनमध्ये, डिसिप्लिनमध्ये आणि चॉईसेसमध्ये काही सटल बदल होतोय का. हे स्वतः पहा, कारण ग्रह नेहमी दिशा दाखवू शकतात, पण प्रतीकं प्रेरणा पण देऊ शकतात. विज्ञान फोकस वाढवू शकतं, पण अंतिम यश हे आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मिळतं. जर तुम्हाला असे विषय आवडत असतील तर श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप. पुन्हा एकदा नव्याने भेटू नवीन विषयासह. धन्यवाद. जय ज्योतिष.